नथुराम गोडसे होण्याची धमकी देणाऱ्या संग्राम भंडारेंच्या समर्थनासाठी गोपीचंद पडळकर मैदानात। 2 दिवसांपूर्वी कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी दिली। बाळासाहेब थोरात यांना उद्देशून आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल। रिपीट। बाळासाहेब थोरात यांना उद्देशून आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल असे म्हणत थेट धमकी दिली। शनिवारी रात्री संगमनेर शहरालगत सुरू असणाऱ्या घुलेवाडी गावात सुरू झालेल्या कीर्तनावेळी काही जणांनी राजकीय भाष्य करत असल्याचा आक्षेप घेत गोंधळ घातला आणि त्यानंतर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संग्राम भंडारे यांचं समर्थन केलं आहे। कीर्तनकार संग्राम बापू महाराज यांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी घेतलेल्या भूमिकेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाम पाठिंबा दिला आहे। मालेगावमध्ये बोलताना पडळकरांनी यांनी म्हटलं आहे हे संग्राम बापू लव जिहादच्या वाढत्या घटनांबाबत समाजाला सावध करत असून धर्मांतराच्या मुद्द्यावर ते परखडपणे मते मांडत आहेत। त्यांच्या या स्पष्ट भूमिकेचं आम्ही समर्थन करतो असं पडळकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की संग्राम बापू महाराज कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करतात। त्यांची भूमिका एकदम रास्त असून समाजात परिवर्तन घडावे आणि जागृती व्हावी यासाठी ते सातत्यानं कार्यरत आहेत आणि त्यांच्या कीर्तनावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे। काही लोकांना मात्र त्यांच्या परखड भूमिकेचा राग आहे। जिथे जिथे उमेदवार पराभूत झाले आहेत लोकांमध्ये संग्राम बापूंविषयी रोष निर्माण झाला आहे। उमेदवारांचे पराभव झालेत तिथल्या लोकांना त्यांच्याविषयी रोष तयार झालेला आहे आणि म्हणून संग्राम बापूंची भूमिका जी आहे धर्मरक्षणाची त्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो। त्यांच्या कीर्तनामध्ये ज्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्यांचा मी जाहीर निषेध करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे।